नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये मात्र आता जानकी ही सौमित्राला म्हणत असले की हे बघा सौमित्रा भाऊजी, आता मात्र आमच्या डोक्यामध्ये मायाला शिक्षा कशी होईल हा विचार करत आहे. इतकी महत्त्वाची केस आहे, तर ती अवंतिका नाही लढणार तर कोण लढणार आहे सांगा ना. इतकी मेहनत करून आपण सगळ्यांनी मायाला पकडलेलं आहे. आणि हे बघा सौमित्रा भाऊजी, तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की गुन्हेगार पकडला जाणं हे इतकंच महत्त्वाचं आहे जितकं त्याला शिक्षा झाली ते सुद्धा त्याला महत्त्वाचं आहे. शिक्षा तर त्याला व्हायलाच पाहिजे. आणि तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो. ऋषिकेश म्हणतो की अगदी जानकी तुझं म्हणणं करेक्ट आहे. तेव्हा आता अवंतिका, ऐश्वर्या हे सगळेजण आता ऋषिकेशकडे बघतात. आणि ऋषिकेशची मात्र आपल्या जानकीला आणि केलेल्या या प्रत्येक तिच्या निर्णयाला साथ असते. पण त्यात सौमित्रा आता आडवा येत आहे. तेव्हा आता ऋषिकेश पुढे येतो. तो सुद्धा सौमित्राला समजवतो की हे बघ ऋषिकेश, आजपर्यंत आता आपण खूप असे खस्त खाल्लेले आहे. जानकी एकदम बरोबर बोलते आणि प्रत्येक संकटाशी आपण एक होऊन लढलो. हे बघ, अरे शेवटच्या क्षणाला तू कशाला माघार घेतो बरं. त्यावरती सौमित्र लगेच रागाने म्हणतो, कारण आता ह्या मोमेंटला मात्र मला अवंतिकाशिवाय दुसरं काहीच महत्त्वाचं नाही दादा. हे बघ, अवंतिकाला जेव्हा चक्कर आली होती तेव्हा डॉक्टरांनी काय सांगितलंय तुला माहिती आहे का दादा. कारण ह्या सगळ्याचे आता जे काही आहे ते जास्तीत जास्त असत काम हेच ते कारण आहे. आता सौमित्र खोटं बोलतो. स्ट्रेस आणि ओथिंकिंग. आणि हे बघ दादा, अरे तिला डॉक्टरांनी विश्रांती घेण्यासाठी सांगितलेली आहे आणि जमलं तर कोर्टाच्या कामातून सुद्धा ब्रेक घेण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. तर मग हेच बघ ना, अरे अवंतिका तिच्या तब्येतीकडे लक्ष देत नाही, मग आपण सुद्धा तिच्यासारखं वागून कसं चालेल. आपल्याला तिच्या तब्येतीची काळजी घ्यावीच लागेल. तेव्हा आता अवंतिकाला सौमित्राच्या ह्या खोटं बोलण्याचा राग येतोय. हे बघ, आपणच मात्र तिला स्वतःहून आता त्या विचित्र आणि डेंजरस बाईच्या केसमध्ये अगदी ढकलायचं. आणि तुला तर माहितीच आहे ती बाई किती डेंजर आहे ते. उद्या जर अवंतिकाला काही झालंय तर तिची जबाबदारी कोण घेणार आहे बरं. आणि तो जानकीला विचारतो की वहिनी, तू तिची जबाबदारी घेणार आहेस का. आता जानकी सुद्धा अगदी हो म्हणते. मी अवंतिकाची पूर्णपणे जबाबदारी घेईल असे स्पष्ट उत्तर देते. सौमित्र म्हणतो की हे बघ, जबाबदारी घेणं सोपं आहे, पण ती पार पाडणं त्याहूनही कठीण आहे. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की तू असं का बोलतोस. तर सौमित्र म्हणतो की कारण ती मायेची केस आहे आणि आता मात्र ती इतकी पेटलेली आहे तर लोकमधून बाहेर पडण्यासाठी ती मात्र काही ना काही प्रयत्न करतच राहणार. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की मायाने नक्की असं काहीतरी वकील निवडलेला असेल जो वकील मात्र तिला या सगळ्यातून नक्कीच बाहेर काढेल. जानकी म्हणते की असा कोण वकील आहे की ज्याला माया हरलेली आहे हे मग माहीत असून सुद्धा तो तिची केस लढण्यासाठी तयार होईल. त्यानंतर आता इकडे माया तिच्या वकिलांचं नाव सांगते इन्स्पेक्टर साहेबांना की ॲडव्होकेट गीतांजली सरांजामी, आणि ह्या मला माझ्या वकील म्हणून हवे आहेत. त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की सरांजामी मॅडम आहे, नक्की कोण आहे हे तुला माहिती आहे का. मोठमोठे राजकीय नेते आणि मोठमोठे आता फिल्मी स्टार फक्त आणि फक्त VIP लोकांच्या केस लढवतात आणि त्यांची आता कोर्टात येण्याची फी फक्त आहे तर ती 10 लाख रुपये. आणि या बाईबद्दल मी तुला सांगतो, ज्याच्या विरुद्ध या बाई केस लढवतात ना त्याला पूर्णपणे त्या बरखास्त करून टाकतात. आणि आजपर्यंत या बाईसमोर हरलेले मात्र पुन्हा आयुष्यामध्ये उभे राहिलेले नाहीत. तर तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब बाजूला जातात. तर माया म्हणते की हो, मला तर हीच अवस्था मात्र आता त्या रणदिवसांची किंवा स्पेशल त्या जानकीची व्हायला हवी आहे आणि हेच माझं ध्येय असेल. तेव्हा मात्र आता तिथेच टीव्हीवर मात्र माया ही गीतांजली आता सरांजामे या एकही केस हरलेल्या नाही त्याबद्दल न्यूज ऐकता बघत आहे. त्याच केसबद्दल आता ही सुनावणी आणि ती न्यूज अगदी माया बघत असते. तेव्हा आता लगेच जेव्हा ही गीतांजली सरांजामे आहे तर ती मात्र आपल्या गाडीच्या खाली उतरते. सगळे न्यूज चॅनलवाले आहे तर तिच्या मागे घेरा घालतात आणि आता तिला आता हे म्हणजे इंटरव्ह्यू घेत असतात की तुम्ही मात्र खोट्या माणसांची साथ देतात आणि खोट्या माणसांची केस लढायला तयार आहात. नक्की तुम्ही असं का करतात. चाळीतल्या रहिवाशांच्या भावनांची तुम्ही खेळत आहात. एक तर हा गुन्हा तर आहे, या एकही केस न हरलेल्या ॲडव्होकेट गीतांजली सरांजामी. तुम्ही जर ही पहिली केस हरला तर हा ॲटिट्यूड तुम्हाला मात्र कॅरी करून उभे राहता येईल का. तेव्हा आता काहीही बोलत नसता तर दुसरा रिपोर्टर म्हणतो की यांना एकही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. याचा अर्थ असा होत आहे की ह्या खोट्याची साथ देत आहेत. त्यामुळे तुम्ही लॉयर नाही तर लायर आहात. तुम्ही न्यायाच्या बाजूने नाही तर अन्यायाच्या बाजूने उभे आहात. म्हणून आता गीतांजलीवर खूप असे आरोप होतात. तेव्हा आता गीतांजली खूप रागवते. मात्र आता सगळेजण प्रत्येकजण आता या गीतांजलीला विचारतात, ॲडव्होकेट गीतांजलीला, की काहीतरी उत्तर मॅम हवं आहे. गीतांजली तोऱ्यातच आपल्या डोळ्याचा चष्मा वगैरे बाजूला करते. आता ती म्हणते की माईक प्लीज. आणि तुमच्या हातामध्ये जो काही माईक आहे तर ती तुमची मतं मांडायला दिलेला नाही, खरी बातमी काय आहे हे सांगण्यासाठी दिलेला आहे. तर खरी तरी बातमी अशी आहे की कोर्टाचं हिअरिंग अजून सुरूच झालेलं नाही. जोपर्यंत कोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत न्याय काय आणि अन्याय काय हे तुम्ही सांगायचं नाही. आता ही ॲडव्होकेट गीतांजली आहे तर प्रत्येक रिपोर्टरचं तोंड बंद करते.
तुम्ही जो माझ्यावर केलेला हा खोट्याचा आरोप आहे तर तो काय सिद्ध करू शकतो आणि शेवटी काय होऊ शकतं हे तुम्हालाच माहिती आहे. नाहीतर मात्र तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकायला मला फार वेळ नाही लागणार, हे लक्षात ठेवायचं. आणि हे कोर्ट माझं जंगल आहे आणि मी या जंगलाची वाघीण आहे हे लक्षात ठेवायचं. मी ठरवलं तर खेचून मात्र शिकार करू शकते. त्यानंतर मात्र आता ही न्यूज बघितल्यानंतर आता ही जी काही माया आहे तर ती त्यांचा नंबर मिळवते आणि इन्स्पेक्टर साहेबांना आता म्हणते की ॲडव्होकेट गीतांजली सरांजामींचा नंबर मिळवून दिल्याबद्दल तुमचे आभारी आहे आणि तुम्ही त्यांना फोन करून दिल्याबद्दल. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब तिला फोन करायला अगदी परवानगी देतात आणि तिला फोनसुद्धा लावून देतात. आता मात्र गीतांजली ही फोनवर आता बोलायला घेते आणि त्याच वेळेस लेडीज कॉन्स्टेबल तिच्या मागेच असते. माया तिच्याकडे रागाने बघते तर ती बिचारी बाजूला होते. तेव्हा मात्र आता माया म्हणते की हॅलो, ॲडव्होकेट गीतांजली सरांजामी आहे का? तेव्हा त्यांची सेक्रेटरी फोन उचलते आणि म्हणते की मी त्यांची सेक्रेटरी बोलत आहे, आपण कोण आहात? जानकी तिची ओळख सांगून मला माझ्या केसच्या संदर्भात त्यांना भेटायचं आहे असं म्हणते. त्यावरती त्यांची सेक्रेटरी सांगते की मॅडम मात्र महत्त्वाच्या केससाठी कोर्टात आलेले आहेत. जानकी विचारते की मी त्यांच्याशी कधी बोलू शकते आणि मला अर्जंटली त्यांना भेटायचं आहे तर. आणि हे बघा, तुम्ही मात्र त्यांची फी माहिती असेल, तुम्ही नक्की की आता कोर्टात उभं राहण्याची त्यांची फी आहे तर ती 10 लाख रुपये. आणि आता माया म्हणते की मी 20 लाख द्यायला तयार आहे. मला ॲडव्होकेट गीतांजली सरांजामेच वकील म्हणून हवी आहे. तर त्यावरती आता सेक्रेटरी म्हणते की ओके ठीक आहे, पण तुम्ही तुमचं नाव काय म्हणालात? आमच्या मॅडमला मात्र पूर्णपणे डिटेल माहिती हवी असते, त्यामुळे तुमची जी डिटेल माहिती असेल ना तर ती मात्र पूर्ण माहिती द्या. त्यावरती माया तिची माहिती सांगायला सुरुवात करते की मी माया कुलकर्णी. तुम्ही त्यांना सांगा की त्यांचा जो काही मित्र आहे मकरंद कुलकर्णी, त्याची एकुलती एक बहीण आणि मी त्यांच्या फोनची वाट बघत आहे. त्यावरती सेक्रेटरी म्हणतात की ओके आणि फोन ठेवतात. फोन ठेवल्यानंतर मात्र आता ही माया फक्त खुणावते लेडीज कॉन्स्टेबलला की धरायचं आणि मला जेलमध्ये घेऊन जायचं. तेव्हा आता लेडीज कॉन्स्टेबल तिला आतमध्ये घेऊन जातात. त्यानंतर आता इकडे गीतांजली सरांजामीची केस आता कोर्टामध्ये सुरू असते आणि चाळीतील रहिवाशांच्या विरुद्ध आणि आता ह्या बिल्डर लोकांच्या अगदी मागे ही केस लढत आहे. आणि बिल्डरच्याच बाजूने बरोबर ती योग्य तो पॉइंट मांडून आता म्हणते की ह्या 300 कुटुंबाऐवजी येथे ह्याच चाळीमध्ये 500 कुटुंब अगदी आरामात राहू शकतात आणि त्यांच्या निवारेची जागा इथे होऊ शकते. म्हणून आता बरोबर ती बिल्डर लोकांचा फायदा करून देत असते. तेव्हा आता तिचे अगेन्स्ट जे काही आता ॲडव्होकेट वकील आहे तर ते मात्र आता त्यांचा मुद्दा मांडतात, कारण ह्यांना बिल्डरला मदत करायची आहे, परंतु आम्हाला सुद्धा मात्र आमच्या चाळीतील लोकांना जो काही आता हा बाजारभाव असेल योग्य दरात दिला जावा. तेव्हा मात्र आता ही ॲडव्होकेट लगेच म्हणते की मला असं वाटतं की जो काही मोबदला देण्यात येणार आहे तो त्यांनी स्वीकारावा आणि ही जागा सोडावी. तेव्हा आता त्यांचे अगेन्स्ट जे काही वकील आहेत ते म्हणतात की ऑब्जेक्शन मिलाउड साहेब, कारण चाळीतील आता त्यांची जी काही मागची पिढी आहे त्यांनी कोणत्याही सह्या वगैरे केलेल्या नाहीत. हे सगळं खोटं आहे आणि खोटं मात्र येथे रचलं जात आहे. त्यांना मात्र फसवलं जात आहे आणि राजकीय दबावाखाली त्यांना अगदी ह्या सगळ्यामध्ये दाबण्यात येत आहे. तर आणि अगदी त्यांच्याकडून खोटं म्हणजे त्यांना धमक्या वगैरे देऊन ह्या सह्या घेतलेल्या आहेत. तेव्हा आता ॲडव्होकेट गीतांजली मात्र हसते. तेव्हा मात्र आता गीतांजली ॲडव्होकेट आहे तर ती लगेच म्हणते की कोर्टाला पुरावा हवा असतो आणि जर तुमच्याकडे पुरावा असेल तर तुम्ही लगेच देऊ शकता. तेव्हा आता जे मिलाउड साहेब आहेत तर ते सुद्धा आता पुरावा मागतात. तेव्हा त्यांचे ते दुसरे वकील आहेत तर ते म्हणतात की हे बघा, पुरावा तर नाही, परंतु आता ज्या काही धमक्या मात्र ह्या चाळीतील रहिवाशांना दिल्या जात होत्या त्यातील काही जणांनी मात्र साक्ष दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही मात्र आता सध्या पुरावा जरी नसला तरी सुद्धा साक्ष असल्यामुळे ती ग्राहीत धरली जावी. ही गीतांजली मात्र आता कोर्टाला पुरावे वे साक्षीदार देते. त्यामुळे आता चाळीतील लोकांची केस मात्र तिने आता बरोबर आता त्यांना हरवलेलं असतं. ती कोर्टाला विनंती मागते की हे पुरावे मला सादर करण्याची विनंती द्यावी. तेव्हा तिला विनंती देत परवानगी देतात आणि ते सगळे पुरावे आहेत ते कोर्टामध्ये सादर केले जातात. तेव्हा आता डॉक्टर गीतांजली मात्र खूपच ॲटिट्यूडमध्ये असते. माझे अशील आहे तर त्यांना कोणताही अगदी त्रास न देता, म्हणजे कुणालाही त्यांनाही अगदी जागा डेव्हलपमेंटसाठी हवी होती आणि त्यांनी ते तसंच केलेलं आहे, असे पुरावे मात्र ती आता कोर्टामध्ये सादर करते. शेवटी समोरचे वकील आहेत ते बिचारे खाली मान घालतात आणि चाळीतील लोकांच्या विरुद्ध मात्र आता ही केस जी काही लढलेली आहे तर ती केस मात्र आता शेवटी मात्र हे बिल्डरकडून आता ही केसचा निकाल लागतो. सगळेजण अगदी खुश होतात आणि आता मात्र चाळीतील बिचारे लोक खाली मान घालतात आणि डॉक्टर गीतांजली आहे तर ती मात्र आता समोरच्या वकिलांकडे बघून ॲटिट्यूडमध्ये हसत असते, कारण ती केस जिंकलेली असते. याचा तिला खूपच गर्व असतो. तेव्हा आता बिल्डर लोक खूपच खुश होतात आणि शेवटी चाळीतील बिचारे अगदी नाराज होतात, कारण त्यांच्या विरुद्ध त्यांच्या अगेन्स्ट हिने ही केस लढवलेली असते आणि शेवटी त्या बिचाऱ्यांना आता ते अगदी आपल्या घरातून बाहेर काढलेलं असतं. डॉक्टर गीतांजली
गीतांजली आहे तिचा काही तो तोरा हा वेगळाच असतो. म्हणजे जी केस आता ती प्रत्येक केस अशी असते की आता तिची फक्त कोर्टात येण्याची फी 10 लाख रुपये घेत असते आणि आता तिच्या मागे अगदी केस जिंकल्यामुळे सगळ्यांचाच अगदी तो तोरा असतो. इतका ॲटिट्यूड तिचा आता भरलेला आहे स्वतःमध्ये. शेवटी मात्र आता केस जिंकूनच ती बाहेर येते, ते पण तोऱ्यातच. रिपोर्टर आहे तर ते तिच्या मागे आता इंटरव्ह्यू घेण्यासाठी धावत असतात आणि तेवढ्यात मात्र ती गाडीमध्ये येऊन बसते, कुणाला काही इंटरव्ह्यू वगैरे देत नाही आणि तेवढ्यातच गाडीत येऊन बसल्यानंतर मात्र तिची जी काही सेक्रेटरी आहे तर तिला माया कुलकर्णींबद्दल सांगते. माया कुलकर्णी या मॅडमने एकदा फोन केला होता आणि त्यांच्या केसबद्दल त्या काहीतरी बोलत होत्या. एका केस संदर्भात मात्र त्यांना तुमच्याशी बोलायचं होतं असं जेव्हा सांगतात तेव्हा क्रंद कुलकर्णी आहे ना तर त्यांच्या बहीण असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यावरती आता हे ऐकल्यानंतर आता लगेच डॉक्टर गीतांजली म्हणते आता मात्र त्या कुठे आहेत. त्यावरती सेक्रेटरी सांगतात की त्यांनी पोलीस स्टेशनमधून फोन केलेला होता, मुळशी पोलीस स्टेशन. आता माया लगेच आता ही मुळशी पोलीस स्टेशनला गाडी घेण्यासाठी सांगते आणि ड्रायव्हरला गाडी तिकडे घेण्यासाठी सांगून मात्र आता ही डायरेक्ट मायाला भेटायला पोलीस स्टेशनमध्ये येते. त्यानंतर आता इकडे सौमित्र रूममध्ये असतो. अवंतिका त्याच्यावर रागवलेली असते. त्यावरती तो अवंतिकाला म्हणतो, अगं अवी, तू किती वेळ असं डोक्यामध्ये राग घालून बसणार आहेस. तर तेवढ्यात आता अविंदा खूप चिडते. अवंतिका म्हणते की हे बघ, अरे माझ्याशी असं का वागतो. त्यावरती आता सौमित्र म्हणतो की तू माझ्याशी इतकं चिडचिडेपणा का करतेस, का असं वागतेस, का रिॲक्ट होते. त्यावरती अवंतिका म्हणते की हे बघ, खाली मात्र तू सगळ्यांच्या समोर माझ्यावर आणि माझ्या वकिलिकीवर आता अविश्वास दाखवलेला आहे. इतकं सगळं होऊन सुद्धा मी शांत बसायचं का. तुझ्या काही ऑर्डर सोडतील त्या फक्त आम्ही फॉलो करत बसायचं का. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे बघ, रागाच्या भरात मात्र तू जे काही बोलते त्याचं भान ठेवा अवंतिका. हे बघ, मला तुझ्या तब्येतीची काळजी आहे, त्यामुळेच मात्र मी तुला केस लढण्यापासून अडवतोय. आणि हे बघ अवंतिका, तुला तर माहितीच आहे की सिच्युएशन काय आहे ते. त्यावरती अवंतिका म्हणते की हे बघ, आता मी जे काही सिच्युएशनमध्ये आहे तर त्या सिच्युएशनमध्ये मात्र कित्येक जणी बायका असतात. त्या सगळ्या बायका आहेत तर ह्या सिच्युएशनमध्ये त्यांची सगळी काही कामं ह्या करत असतात. आणि हे बघ सोमी, मी आजारी नाही, मी आई होणार आहे आणि मला सुद्धा ते कळतं. स्वतःची आणि आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी घेतली पाहिजे याची कल्पना सुद्धा मला आहे. मुख्य म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेव, अरे काही कामं केली नाही आणि घरात जर बसून राहिलं सुद्धा सगळं व्यवस्थित होईल असं नसतं. आता अवंतिका खूपच चिडलेली असते. तेव्हा सौमित्र तिचं ऐकून घेतो आणि म्हणतो की अवंतिका, हे बघ, मी मेंटल प्रेशरबद्दल बोलतोय. त्यावरती अवंतिका म्हणते की हे बघ, ते मला हँडल करता येते. हे बघ, तू नेहमी म्हणत असतो की तू माझ्या कायम बाजूने असशील म्हणून, पण तरी सुद्धा अरे तू माझ्या विरोधात का जातोस सौमित्र. तू आत्ताच का ठरवतोस की पुढे नक्की काय होणार आहे ते. तेव्हा आता जानकी तेथे येते. जानकी या दोघांचं बोलणं ऐकते आणि म्हणते की हे बघा, जर ही आता कोणी आपल्या विरोधात केस लढत असेल आणि आपण मात्र केस त्यांच्या विरुद्ध लढत असेल, परंतु आपली बाजू सत्याची आहे हे आपण का विसरायचं आणि सत्याच्या बाजूच्या नेहमी विजय होत असतो. त्यावरती मात्र सौमित्र आता जानकीचं हे बोलणं ऐकून म्हणतो की असं खरं बोलून मात्र सत्याच्या बाजूने जर ह्या केसी जिंकता आल्या असत्या वहिनी, खरंच किती सोपं झालं असतं. तुला सुद्धा माहिती आहे की काही लोक मात्र कसं खोट्याचं खरं करून कोर्टामध्ये केसी जिंकू शकतात. संपूर्ण जगासमोर आणि कायद्यासमोर आपण बरोबर असून सुद्धा शेवटी चुकीचे ठरलो. विचारानेच मात्र आपली मेंटल हेल्थ आहे तर ती बिघडते आणि हे बघ, आपल्या बाबतीत मात्र चुकून सुद्धा असं काही जर झाले तर त्यामुळे मात्र अशा सिच्युएशनमध्ये मला अवंतिकाबरोबर ती रिस्क नाही घ्यायची, म्हणून मी अवंतिकाला ही केस लढण्यासाठी विरोध करतोय आणि त्यामुळेच मात्र मी अवंतिकाला केस लढू नको यासाठी हेच म्हणतोय. तेव्हा आता जानकी अवंतिकाकडे सुद्धा बघते आणि सौमित्राकडे सुद्धा, आणि जानकी विचारात पडते. तेव्हा आता अवंतिकाला सुद्धा सौमित्राचा राग येतो आणि काही झाले तरी तिला ही केस आता म्हणजे लढण्यासाठी तयार व्हायचं असतं. त्यानंतर आता इकडे ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे आहे तर चक्क आता मायाला भेटायला की जेलमध्ये येतात. माया म्हणते की मला वाटलं नव्हतं की तुम्ही मला भेटायला इकडे येता, म्हणून ते लॉकअपपर्यंत येताल, मला माहिती नव्हतं. त्यावरती गीतांजली म्हणते की जोपर्यंत म्हणजे मला मकरंदचा रेफरन्स तर मिळाला नसता तर मात्र तुझी केस घेण्याचा प्रश्नच येत नव्हता. आता हे सर्व ऐकून माया म्हणते की म्हणजे तुम्ही माझी केस घेतलीत. तर गीतांजली म्हणते की हे बघ, मकरंद माझा मित्र होता, मग त्याच्यासाठी मी एवढं करू शकते. आणि हे बघ, एनिवे मात्र तू येथे कशी अडकली हे सगळं काही खरोखर मला अगदी सांगायचंय. जे काही असेल ते स्पष्ट खरं, माझ्यापासून काही लपवायचं नाही. त्यावरती मात्र माया तिला म्हणते की खरं जाणून घेतल्यानंतर मात्र तुम्ही केस लढणार असाल तर आता तुम्हाला इतके पैसे का द्यायचेत. आता गीतांजली म्हणते की हे बघ, मला प्रामाणिकपणा आवडतो, घे गुन्हेगाराने मात्र आता सगळं काही खरखर सांगायचंय. त्यावरती आता माया हे सर्व ऐकून म्हणते की मला तर असेच वकील आवडतात जे त्यांच्या केसची प्रामाणिक असतात. त्यावरती मात्र आता गीतांजली म्हणते की हे बघ, मी माझ्या फीसची सुद्धा प्रामाणिकच आहे, 50% ॲडव्हान्स घेईन. तर आता माया म्हणते की 70% देईन. त्यावरती आता गीतांजली म्हणते की हे बघ, तू कितीही 70% जरी दिले तरी सुद्धा केस मात्र माझ्या पद्धतीने शेवटी मी लढणार
आणि तू सुद्धा तुझ्या भावासारखी मात्र अगदी क्लिअर आहेस, हे सुद्धा बघून मला फारच बरं वाटलं. आणि केसच्या बाबतीत जर तू विचार करत असशील तर मात्र आजपर्यंत एकही केस मी हारलेली नाही. तेव्हा माया म्हणते की हो, मला सुद्धा जिंकायलाच आवडतं. त्यावरती आता गीतांजली सरांच्या मी म्हणते की चल मग लवकरात लवकर मात्र आता आपण विजयाचा आनंद सेलिब्रेट करायला भेटूयात. आणि आता लगेच मीडियाला सांगा की माया या कुलकर्णीची जी काही केस आहे तर ती आता ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे लढणार आहे. तर आता सेक्रेटरी म्हणतात की येस मॅम. आता माया म्हणते की मीडियाला कळवण्याची गरज काय आहे. तेव्हा आता टिकटोडमध्ये मात्र हातातही ॲडव्होकेट गीतांजली मायाला उत्तर देते की हे बघ, गीतांजली सरंजामी आहे तर तिचं नाव ऐकूनच मात्र लोक कोर्टाची पायरी चढायला घाबरतात. आणि सगळ्यात अगोदर मात्र डोक्याला हात लावून म्हणते की इथून जिंकायचं असतं. म्हणजे मग कसे होते की आपण निम्मी केस आहे तर ती जिंकलेला असतो. तेव्हा माया कुलकर्णी ॲडव्होकेट गीतांजली सरंजामेचं वकीलपत्र घेते आणि लगेच आपला हात तिच्या हातामध्ये देते आणि म्हणते की हे बघ, आज मी तुझी केस स्वीकारली. आता मायाला तर आनंदच होतो. माया ही तोऱ्यातच असते आणि ॲडव्होकेट गीतांजली ती सुद्धा तोऱ्यातच असते. शेवटी दोघे एकमेकींच्या हातामध्ये हात देतात आणि एकमेकींना डन असं म्हणतात. आता मायाला फारच आनंद होतो. त्यानंतर आता लगेच मीडियासमोर ही बातमी तर लगेच येते. जानकी मात्र आता हॉलमध्ये टीव्ही बघत मात्र आता काहीतरी तिचं नेसायचं काम वगैरे सुरू असतं. आणि तेवढ्यात आता टीव्हीवर माया कुलकर्णीच्या बाबतीत ती केसची जी काही न्यूज आहे तर ती समोर ऐकते. आत्ताच आलेल्या रिपोर्टवरून आता असं समजतं आहे की माया कुलकर्णी यांची जी काही केस आहे ती ॲडव्होकेट गीतांजली यांनी घेतलेली आहे आणि त्या थेट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांची केस लढायला तयार झालेले आहेत. हे ऐकल्यानंतर जानकीला तर धक्काच बसतो. जानकीला लगेच अवंतिका आणि ऐश्वर्या या दोघींना आवाज देते. अवंतिका आणि ऐश्वर्या बाहेरच येतात आणि वहिनी काय झालं असं विचारतात. तेव्हा मात्र आता जानकी ती बातमीबद्दल त्यांना सांगते आणि ती बातमी टीव्हीमध्ये दाखवते. आत्तापर्यंत मात्र या केसची आता ॲडव्होकेट गीतांजली यांचा संबंध नव्हता. तोपर्यंत मात्र रणदिवे हे कुटुंब केस जिंकणार आहे याची दाट शक्यता होती. अचानक मात्र आता ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे यांची एंट्री झाल्यापासून मात्र रणदिवे कुटुंबाला हार करावी लागते की काय अशी मात्र सगळीकडे खळबळ उडालेली आहे आणि अशी आवश्यकता सुद्धा आहे. आता हे सर्व ऐकल्यानंतर ऐश्वर्या, अवंतिका आणि जानकी यांना धक्का बसतो. ऐश्वर्या म्हणते की हे नक्की सर्व काय सुरू आहे, काय चाललेलं आहे. त्यानंतर आता रिपोर्टर पुढे आता सांगत आहे की कारण आता ॲडव्होकेट जे काही गीतांजली सरंजामी आहे आत्तापर्यंत त्यांनी त्यांची एकही केस हरलेली नाहीत. आता ऐश्वर्या म्हणते की नाही, हे होता कामा नाही. आता जानकीला, अवंतिकाला यांना सगळ्यांना फार आता टेन्शन येते. सगळेजण आता विचारात पडतात की नक्की काय आता हे. आता ह्या मायाला ही केस लढण्यासाठी ही गीतांजली तयारच कशी झाली हा प्रश्न सगळ्यांना पडतो आणि शेवटी सगळेजण विचारात पडतात. तर मित्रांनो, आता सगळीकडे आता ह्याच न्यूज पोचलेली आहे की माया कुलकर्णी मात्र आता याची केस लढण्यासाठी ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे पुढे आलेले आहे. तर शेवटी मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र तर माया ही आता सगळं काही सांगायला सुरुवात करते आणि ती गीतांजली सरंजामे यांना सांगत असते की रणदिव्यांची ती जी काही मोठी सून आहे जानकी रणदिवे ती कधीही कोणापुढे झुकणारी नाही. आता हे ऐकून आता ही गीतांजली म्हणते माझ्यापुढे तर अख्खं जग झुकतं, मग ही जानकी नक्की आहे तरी कोण. कितीही काही झाले तरी मला कोणीही हरवू शकत नाही. तर आता इकडे जानकीने ठरवलेलं असतं, तिने आतापर्यंत एकही केस हरलेली नाही ना, मग आता मायाची केस मात्र ती हरणार आणि शेवटी तिला हरवणार कोण आहे तर ॲडव्होकेट अगदी अवंतिका रणदिवे. नंतर आता इकडे ॲडव्होकेट गीतांजली मायाला म्हणते की मी जे काही बोलते ते माझा अंतिम निर्णय असतो. जरीही ती अवंतिका माझ्यासमोर केस लढायला आली तरी सुद्धा तिचा निभाव नाही लागणार. ती जानकी रणदिवे मात्र उभ्या आयुष्यामध्ये मला हरवू नाही शकणार. आता जानकी इकडे अवंतिका आणि ऐश्वर्याला म्हणते की एक वेळेस मला हरवणं जमेल, परंतु त्याला ती कधी हरवू शकणार नाही. त्यामुळे त्या मायाचा खेळ आहे तर तो कायमचा खल्लास होणार. तिने कितीही आता इतकी मोठी वकील जरी निवडली असेल जी कधीही हरलेली नाही, पण आज मात्र तिला आपल्यासमोर हरावं लागेल आणि सत्यासमोर हरावं तर लागेलच आणि शेवटी आपल्यासमोर तिचा निभाव नाही लागू शकत. इकडे आता ही केस लढण्यासाठी जानकी, अवंतिका आणि ऐश्वर्या या एकत्र आलेले आहेत आणि तिकडे मात्र आता मायेची साथ द्यायला ॲडव्होकेट गीतांजली सरंजामी पुढे आलेले आहे, तो पण मायेचा हात धरून. परंतु आता इकडे यांनी ठरवलेलं असतं की कितीही काही झालं तरी यांना केस मात्र जिंकून द्यायची नाही, अगदी सत्याचा आधार घेऊन. शेवटी गीतांजलीला ही केस आहे तर ती आयुष्यामध्ये पहिली केस हरवायला लावायची आणि शेवटी जानकी तिला आपल्या पायाशी झुकवणार असते. जरीही जग झुकणार नाही पण शेवटी जानकीचा पायाला तिला कसं झुकावं लागतं आणि मायाची केस मात्र ती कशी हरते, कारण मायाची केस घेऊन तिने खूप मोठी चूक केलेली आहे. हे तिचं तिला आता नंतर कसा पश्चाताप होतो हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र धन्यवाद.